आणि इराणमधलं युद्ध हे आजच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच आहे। तेल अवीव शहरावरती इराणनं 200 क्षेपणास्त्र डागली आहेत आणि इराणमध्ये 2 दिवसांमध्ये तब्बल 138 नागरिकांचा मृत्यू झालाय। इस्रायलकडून इराणच्या अणुतळांवरती सुद्धा हल्ला करण्यात आला आणि यामध्ये 60 जणांचा मृत्यू झालेला आहे। हल्ल्यामध्ये जवळपास 350 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। तर इस्रायल आणि हमासमधलं हे युद्ध आज दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरूच आहे। आपण त्या ठिकाणची दृश्य सुद्धा बघतोय। तेल अवीव या राजधानीच्या शहरावरती इराणनं तब्बल 200 क्षेपणास्त्र डागलेली आहेत। ड्रोनचा सुद्धा मारा केला जातोय। मात्र इराणमध्ये आता 2 दिवसांमध्ये हा मृतांचा आकडा काहीसा वाढलेला दिसतोय आणि आतापर्यंत 138 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आहे। इस्रायलकडून वारंवार हा हल्ला केला जातोय आणि इराणच्या अणुतळांवरती सुद्धा हल्ला करण्यात आलाय। बातमी आहे विमान अपघाताच्या संदर्भातली, कारण अहमदाबाद अपघाताची चौकशी ही जलद पद्धतीने केली